Hello friends, how are you? I am Karale sir from Mandogan, Taluka Srigunda. Today we study Science and Technology Part 2. The chapter number 3, that is life process in living organism 2. We know the different types of life process will be necessary for organism to live, to exist over earth. This life process is most important, and we see the different types of life process. For example, respiration, nutrition. अथवा जशा रेस्पिरेशन श्वसन, न्यूट्रिशन पोषण किंवा इतर काही लाईफ प्रोसेस आहेत, या जशा आपल्या दृष्टीने म्हणजे सजीवाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कारण या प्रोसेस जर सजीवाच्या शरीरामध्ये झाल्या, रक्ताभिसरण असेल, या प्रक्रिया, या जीवन प्रक्रिया जर सजीवाच्या शरीरामध्ये होत असतील तरच सजीव जिवंत राहू शकतो, अन्यथा सजीव जिवंत राहू शकत नाही. परंतु रिप्रोडक्शन, प्रजनन, ही अशी लाईफ प्रोसेस आहे की ही जर नाही झाली तर सजीव मरत नाही, तो जिवंत राहतो. परंतु तरीही महत्त्वाची का, तर सजीवाची प्रजाती टिकवण्याकरिता प्रजनन ही जीवन प्रक्रिया महत्त्वाची. दॅट सजीव डज नॉट डेड इफ द रिप्रोडक्शन डज नॉट ऑकर्स but their species existence will be available because of this life process, and this life process is the reproduction म्हणजेच प्रजनन. we see the definition of reproduction, the formation of new organism of same species by earlier existence is called reproduction. The formation of new organism, स्वतःप्रमाणेच नवीन सजीवाची निर्मिती करण्याची प्रक्रिया. ती पाहिलं असेल, कुत्र्याला कुत्र्याचेच पिल्लं होते, मांजराला मांजरीचेच पिल्लं होते. दुसरी गोष्ट, आपण आंब्याची कोय लावली तर त्यापासून आंब्याचेच रोप उगवते, लिंबाचे बी लावले तर लिंबाचे झाडच उगवते. हे का, तर प्रत्येक सजीव हा स्वतःप्रमाणेच द सेम स्पेसीस ॲज लाईक आवर, स्वतःप्रमाणेच नवीन प्रजाती निर्माण करतो, नवीन सजीव निर्माण करतो, आणि यालाच म्हणायचं रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीस बाय अर्लियर एक्झिस्टन्स इज कॉल्ड रिप्रोडक्शन. देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. First types, asexual reproduction, which are called asexual reproduction. Process of formation of new organism. पहा, रिप्रोडक्शनमध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होते, परंतु तो नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असताना असेक्शुअल, अलैंगिक प्रजनन कशाला म्हणायचं, तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. इथपर्यंत पाहिल्याप्रमाणे. आता पहा, असेक्शुअल कसं म्हणायचं, तर विदाउट इन्व्हॉल्वमेंट्स ऑफ गॅमेट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाहीत. म्हणजे या ठिकाणी पहा, थोडक्यात फिमेल आणि मेल ऑर्गॅनिझम नसतं, त्यामुळे फिमेलकडून फिमेल गॅमेट किंवा मेलकडून मेल गॅमेट हे या रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. धिस रिप्रोडक्शन प्रोसेस ऑकर्स इन सिंगल ऑर्गॅनिझम. ही एकाच ऑर्गॅनिझममध्ये होते, यामध्ये कुठल्याही प्रकारचे गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाही. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय अन ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज इज कॉल्ड
uh, the process of formation of new organism by an organism of same species without involvement of gametes are called asexual reproduction. The important features, the merits of asexual reproduction, that is absence of genetic recombination, it is drawbacks, and fast process are merits, that is advance. हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा ड्रॉबॅक्स काय आहे, तोटा काय आहे, तर यामध्ये एकच ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व होत असतो. आपण वरतीच पाहिले विदाउट इन्व्हॉल्विंग ऑफ गॅमेट्स, म्हणजे दोन ऑर्गॅनिझम्स यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, दोन ऑर्गॅनिझमची गॅमेट्स नसतात, एकच सजीव इन्व्हॉल्व होतो असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. आणि एकच सजीव इन्व्हॉल्व झाल्यामुळे यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन नसते, जेनेटिक व्हेरिएशन नाही राहत. तर याचे ॲडव्हान्स फायदा कोणता आहे, मेरिट्स कोणता आहे, तर दिस प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. रिप्रोडक्शनची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया खूप फास्ट, खूप जलद आहे. तुम्ही पाहिलं असेल पहा, आंब्याच्या कोयपासून आंब्याचे झाड उगवून त्याला नवीन आंबे लागण्याकरिता आपल्याला 10 वर्षे वाट पाहावी लागते. आता कोंबडीचा विचार करू. कोंबडीच्या अंड्यापासून कोंबडीचे पिल्लू होऊन पुन्हा नवीन कोंबडी तयार होण्याकरिता आपणाला 6 महिने वाट पाहावी लागते. म्हणजे दिस प्रोसेस आर लॉंग प्रोसेस. परंतु असेक्शुअल रिप्रोडक्शन ही जी प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे, ही जी लाईफ प्रोसेस आहे, हिचा फायदा एकच आहे की दिस प्रोसेस इज व्हेरी फास्ट प्रोसेस. देन वी स्टडी द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर एकपेशीय ऑर्गॅनिझममध्ये कोणकोणत्या प्रकारचे होते, तर यामध्ये आहे बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन कोणामध्ये दिसून येते, तर अमिबामध्ये दिसते, याचबरोबर पॅरामेशियममध्ये दिसते आणि युग्लिनामध्ये दिसते. याच्या डायग्राम पुस्तकामध्ये डायग्राम आहेत, त्या पहा. यानंतर मल्टिपल फ्युजन पहा. बायनरी फ्युजनपासूनच मल्टिपल फ्युजन होते. कसे, तर इफ अनफेवरेबल कंडिशन्स विल बी ऑकर्स, इफ अनफेवरेबल कंडिशन्स विल बी ऑकर्स at that time, amoeba produce a cyst around their body. एक गोलाकार सिस्ट निर्माण करते. and in that cyst amoeba multiply again and again because in that cyst binary fusion will be occurs. एकापासून दोन होतील. कशामध्ये, त्या सिस्ट. एका अमिबापासून 2 अमिबा होतील, दोघांपासून 4 होतील, 4 पासून 8 होतील, 8 पासून 16 होतील. अशी ही संख्या प्रचंड स्वरूपात वाढते. आणि मग ते सिस्ट केव्हा बस्ट होते, तर फेवरेबल कंडिशन्स विल बी ऑकर्स. ज्यावेळी बाहेर फेवरेबल कंडिशन येईल, तर अशा या फेवरेबल कंडिशनमध्ये ते सिस्ट बस्ट होते आणि छोटे छोटे अमिबा बाहेर पडतात. दॅट इज मल्टिपल फ्युजन. देन थर्ड इज बडिंग. ईस्ट सेलमध्ये छोटासा बड येतो आणि बडपासून नवीन ईस्ट सेल तयार होते आणि पूर्ण वाढ झाली की ती वेगळी होते. या ठिकाणी पहा, ईस्ट सेलमध्ये जो पॅरेंट्स ईस्ट आहे तो मात्र ऑफस्प्रिंग ईस्टपेक्षा थोडा मोठा असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बडिंग होत असताना पॅरेंट इज लार्ज ॲज कम्पेअर टू ॲस्प्रिंग. म्हणजे पहा, आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पाहिलं आपण बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजनचे उदाहरण लक्षात ठेवायचं, अमिबा, पॅरामेशियम. मल्टिपल फ्युजनचे उदाहरण आहे अमिबा. आणि बडिंगचे उदाहरण आहे ईस्ट सेल. देन वी सी asexual reproduction in multicellular organism. Asexual reproduction
in multicellular organism. First, that is फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन. कोणामध्ये आढळते? तर याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे स्पायरोगॅरा. द एक्झाम्पल्स ऑफ फ्रॅगमेंटेशन इज स्पायरोगॅरा. आता स्पायरोगॅरामध्ये आपण पाहिलं स्पायरोगॅरा कुठं असते, शैवाल कुठे आहे, तर ते पाण्यामध्ये वाहते पाणी असेल. याचबरोबर काही वेळा पाण्याला पूर वगैरे येतो. मग पूर वगैरे आला असेल तर अशा वेळी काय करायचे, तर ते असणारे शैवालाचे तुकडे पडतात. मग तुकडे पडले, एक धागा तयार झाला. या धाग्यापासूनच पुन्हा नवीन स्पायरोगॅरा तयार होतो. दॅट इज फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन. देन रिजनरेशनचं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. आता पहा रिजनरेशन कसे. तुम्ही आपल्या घरामध्ये पाल पाहिली असेल, पालीला मारण्याचा प्रयत्नही तुम्ही केला असेल. मग पालीला मारत असताना काही वेळा काय करते, आपण पालीवरती एखाद्या लाकडाचा किंवा आपल्या घरातील झाडूचा ठोका टाकला की पाल निघून जाते आणि आपल्यासाठी काय सोडते, शेपटी. ठीक आहे, आपण ती शेपटी बाहेर टाकून देतो का तुम्ही लावून घेता शेपटी? नाही लावत. मग पहा बाहेर शेपटी टाकल्यानंतर काही दिवसांनी ती पाल परत आपल्याला दिसते. आता ज्यावेळी दिसते त्यावेळी त्या पालीला छोटी शेपटी फुटलेली असते. म्हणजे शेपटीचं त्या पालीमध्ये शेपटी रिजनरेट करण्याची कॅपॅसिटी त्या पालीमध्ये असते. याच पद्धतीने प्लॅनेरियामध्ये ही रिजनरेशन कॅपॅसिटी आहे. प्लॅनेरियासुद्धा जर त्याच्या शरीरामध्ये खंड तयार झाले, तुकडे पडले, तर त्याला तो तुकडा पुन्हा जनरेट करता येतो. सो द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचे रिजनरेशनचे उदाहरण आहे प्लॅनेरिया. देन बडिंग, हायड्रामध्ये काय होतं, तर बडिंग. जसं पहा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, बडिंगचं उदाहरण आहे ईस्ट सेल. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बडिंगचे उदाहरण आहे हायड्रा. लक्षात घ्या, तुम्हाला जर विचारलं द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम रिजनरेट बाय बडिंग, फॉर एक्झाम्पल, तर मल्टीसेल्युलर विचारले म्हटल्या हायड्रा द्यायचं. आणि जर युनिसेल्युलर विचारलं असेल तर त्याचं मात्र ईस्ट सेल आहे. जसं ईस्ट सेलमध्ये बड फुटतो त्याच पद्धतीने हायड्रालासुद्धा बड येतो आणि त्या बडपासून नवीन हायड्रा रिजनरेट होतो. पूर्ण वाढ झाला की तो आपल्या पॅरेंट हायड्राला सोडून देतो. याही ठिकाणी पॅरेंट हायड्रा हा नवीन निर्माण झालेला ऑफस्प्रिंग हायड्रापेक्षा वेगळा. त्यानंतर वनस्पतीसुद्धा मल्टीसेल्युलर आहेत. आणि मग वनस्पतीमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसे होते, तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन कशामध्ये होते, तर पोटॅटो असेल, शुगर केन असेल, यामध्ये यानंतर ब्रायोफायलम असेल, ग्रास असेल, डिफरंट टाईप्स ऑफ ग्रास, यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होते. म्हणजे त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत, शरीराचे वेगवेगळे पार्ट, वनस्पतीचे वेगवेगळे अवयव, पान असेल, खोड असेल, मूळ असेल, यापासून नवीन सजीवाची निर्मिती होत असते. तुम्ही पाहिलं असेल पहा, आपण शेतामध्ये बटाटा लावायचा असेल तर बटाट्याचा डोळा काढतो, तो लावतो. दॅट इज अ वन पार्ट्स ऑफ पोटॅटो. पानफुटी असेल, निचेवर्गीय वनस्पती, ती लावायची असेल तर तिचे पान लावले तरी चालतं. म्हणजे हे पार्ट काय आहे, तर हे पार्ट शरीराचा एक भाग आहे. शुगर केन असेल तर त्याचा आपण खोडाचा तुकडा लावतो आणि या शरीराच्या एका भागापासून
नवीन सजीव तयार होतो, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. देन स्पोर फॉर्मेशन, म्युकर कवक, कवकामध्ये स्पोर फॉर्मेशनपासून नवीन सजीवाची निर्मिती होते. आपण पाहिलं असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाकरीचा तुकडा असेल किंवा कातडी पादत्राणे असतील, थोडी ओलसर जागी पडली, थोडी त्याला दमटपणा मिळाला, ओल मिळाली की 2 ते 3 दिवसातच त्याच्यावरती बुरशी वाढते. ही बुरशी कुठून येते? तर एखाद्या ठिकाणावरील बुरशीचे जे स्पोर्स आहेत, हे स्पोर हवेमार्फत उडून आपल्या भाकरीच्या तुकड्यावरती पडतात आणि त्या ठिकाणी रुजतात. त्यापासून नवीन म्युकर तयार होते. हे जे स्पोर आहेत, स्पोर इज अ नॉट अ सीड्स बट स्पोर्स लाईक अ सीड्स. स्पोर्स म्हणजे सीड नव्हे, बिया नव्हे, परंतु स्पोर्स हे बियांप्रमाणे कार्य करतात. आता या ठिकाणी नेमका फरक काय? The spores will be formed by asexual reproduction. Only one organism will be involved in the spore formation. In a spore formation, does not gametes will be formed, but seeds forms by involving two organisms. Seeds will be formed by फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. म्हणजे सीड्स तयार होत असताना 2 ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व होत असतात. म्हणजे सीड्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचे आउटपुट आहे, तर स्पोर्स हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे आउटपुट आहे. त्यानंतर आपण जो दुसरा प्रकार आहे, दॅट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. This reproduction will be occurs because of 2 germ cells. म्हणजे हे रिप्रोडक्शन हे कशामुळे होते? जर्म सेल्समुळे होते, गॅमेट्समुळे होते. किती गॅमेट्स किंवा किती जर्म सेल्स असतात? तर 2 वेगवेगळ्या जर्म सेल्स विल बी कंबाईन्ड टू ईच अदर टू फॉर्म झायगोट. And that reproduction is called sexual reproduction. That means sexual reproduction means this occurs with the help of 2 germ cell. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन हे 2 जर्म सेलपासून पूर्ण होत असते. यामध्ये जे गॅमेट फॉर्मेशन आहे, ते गॅमेट फॉर्मेशन बाय meiosis, chromosomes number reduce half to forms haploid gametes. गॅमेट फॉर्मेशनमध्ये पहिलं काय होतं? तर मिओसिसचं प्रोसेस होते. तुम्हाला माहिती आहे मायटॉसिस आणि मिओसिस प्रोसेस. यामध्ये मिओसिसचा प्रोसेस मार्फत क्रोमोझोम्स रिड्यूस टू हाफ अँड हॅप्लॉइड गॅमेट्स विल बी फॉर्म. यानंतर फर्टिलायझेशनचा टप्पा होतो. त्यामध्ये बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे यामध्ये सुरुवातीला सजीवामध्ये डिप्लॉइड गॅमेट्स असतात, फॉर एक्झाम्पल 2x. त्याचे गॅमेट्स फॉर्मेशनमध्ये हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात, 2x पासून x तयार होतो. फर्टिलायझेशनमध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल येतील एकत्र. म्हणजे मेलकडे एक्स आहे हॅप्लॉइड गॅमेट, फिमेलकडे एक्स किंवा एक्स आहे की तोही हॅप्लॉइड गॅमेट आहे. मग हे एकत्र येतात फर्टिलायझेशनमध्ये. पुन्हा डबल एक्स, मेलचा एक फिमेलचा एक, आणि त्यापासून डिप्लॉइड म्हणजेच झायगोट तयार होतो. दॅट मीन्स बाय द युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. त्यानंतर डायव्हर्सिटी इन याचे फायदे कोणते आणि तोटे कोणते? दॅट मीन्स ॲडव्हान्स अँड ड्रॉबॅक कोणते सेक्शुअल रिप्रोडक्शनचे. तर फर्स्ट ॲडव्हान्स, दॅट इज डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये
दोन वेगवेगळे गॅमेट एकत्र येतात, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, ते ऑर्गॅनिझम एकमेकांपासून थोडे वेगळे असतात. याचा अर्थ लक्षात घ्या. असं नसतं कुत्रा आणि मांजर एकत्र येतं, असं नाही. दोन्ही कुत्र्याचीच प्रजाती असेल, दोन्ही मांजराचीच प्रजाती असेल, दोन्हीही एकच सजीवाची प्रजाती असेल, परंतु त्यांच्यामध्ये साम्य नसते. तुम्ही पहा, आपल्या आईवडिलांमध्ये साम्य आहे. जसे आई दिसते तसे वडील दिसत नाही, जसे वडील दिसतात तसे आई दिसत नाही. म्हणजे वेगवेगळे दोन सजीव एकत्र येतात आणि त्यामुळे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जो नवीन सजीव तयार होतो, याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. आता ड्रॉबॅक्स कोणता याचा, तर दिस प्रोसेस आर स्लो प्रोसेस. ही जी प्रक्रिया आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, ही प्रक्रिया मात्र दॅट इज अ स्लो प्रोसेस, मंद प्रक्रिया आहे. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स पाहू शकतो. आता प्लॅन्ट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहत असताना हिबिस्कस फ्लावर, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टू ऑब्झर्व द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. या ठिकाणी पहा, हिबिस्कस फ्लावरचे डायग्राम दाखवलेले आहे. तर यामध्ये या डायग्रामचा विचार केल्यानंतर कोणते पार्ट महत्त्वाचे आहेत, तर पहा, त्यामध्ये फिमेल वर्ल्ड अँड मेल. जे फिमेल पार्ट आहेत, इट प्रोड्यूस अ फिमेल गॅमेट्स, आणि मेल पार्ट आहेत ते मेल गॅमेट्स प्रोड्यूस करतात. तर त्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी ज्या मध्यावरती आहे, तर तो आहे फिमेल गॅमेट्स निर्माण करणारा पार्ट, दॅट इज फिमेल पार्ट, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. यानंतर जो मेल ओव्हल आहे, मेल वड आहे, ते म्हणजे अँथर अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट जे आहे ते मेल वड आहे. मग फिमेल वर्ल्डलाच काय म्हणतात, गायनोसियम, आणि मेल वर्ल्डला म्हणतात अँड्रोसियम. तर गायनोसियम आणि अँड्रोसियम यापासून नवीन ते एकत्र येऊन गायनोसियम आणि अँड्रोसियम यापासून मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येतात आणि त्यापासून ओव्हरीमध्ये नवीन ऑफस्प्रिंग तयार होत असतो. या ठिकाणी पहा, जे फुले आहेत हे दोन प्रकारची फुलं असतात, दॅट इज बायसेक्शुअल फ्लावर अँड युनिसेक्शुअल फ्लावर. आता बायसेक्शुअल फ्लावर अँड युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये बायसेक्शुअल कोणाला म्हणायचं, तर बोथ वर्ल्ड आर प्रेझेंट्स. बायसेक्शुअल फ्लावरमध्ये दोन्ही अँड्रोसियम अँड गायनोसियम बोथ आर प्रेझेंट्स इन सिंगल फ्लावर. एकाच फ्लावरमध्ये जर दोन्ही बल असतील तर त्याला बायसेक्शुअल फ्लावर असे म्हणायचं. उदाहरणार्थ हिबिस्कस फ्लावर. देन वी सी युनिसेक्शुअल फ्लावर. इफ ओनली वन वल आर प्रेझेंट इन अ फ्लावर, दॅट आर कॉल्ड युनिसेक्शुअल फ्लावर. एक्झाम्पल पपया. पपईची फूल पाहिले असेल तुम्ही, पहा, लांब दांडेचे फूल असेल तर दॅट इज अ मेल फ्लावर, अँड छोटेसे फूल असेल तर दॅट इज अ फिमेल फ्लावर. म्हणजे यामध्ये पपयाच्या फ्लावरमध्ये तुम्ही पाहिलं तर दोन्ही बल नसतात, अँड्रोसियम आणि गायनोसियम नसतात. काही फ्लावरमध्ये अँड्रोसियम असतात, काही पपया फ्लावरमध्ये गायनोसियम असतात. दॅट फ्लावर आर कॉल्ड युनिसेक्शुअल फ्लावर. यानंतर आपण पाहणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहत असताना मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे पार्ट आहेत हे व्यवस्थित पाहिजे. मग कोणते पार्ट आहेत तर त्या ठिकाणी दाखवलेत, पहा. वरून पाहिले तर युरिनरी ब्लॅडर आहे,
युरिनरी ब्लॅडरनंतर ए पेअर ऑफ सेमिनल व्हेसिकल आहे, त्याच्याखाली देर आर व्हाट डिफरन्स. व्हाट डिफरन्स नंतर पुढे आल्यानंतर कॉपर ग्लँड आहे. कॉपर ग्लँडनंतर इजॅक्युलेटरी डक्ट आहे. इजॅक्युलेटरी डक्ट आर सिंगल डक्ट. दॅट मीन्स पहा सेमिनल व्हेसिकल्स आर पेअर. व्हाट डिफरन्स आर पेअर. Copper glands are pair, but ejaculatory ducts are single. Then epidermis, testes, and last parts of male reproductive system, that is a penis. या ठिकाणी पहा जे टेस्टिस आहेत, द स्पर्म्स विल बी प्रोड्यूस इन अ टेस्टिस. टेस्टिसमध्ये स्पर्म्स निर्माण होतात. आता हे स्पर्म्स तयार होत असताना त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करायला लागते. म्हणजे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा टेस्टीचे तापमान थोडे जास्त असणं गरजेचे असतं. मग हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे एपिडायमिस करते. वरती असणारा कवर जो एपिडायमिसचा कवर आहे, एपिडायमिस टेम्परेचर मेंटेन करते. आणि ज्यावेळी when it needs for the fertilization, the sperms will be needs for fertilization. That sperms will be travel from testes to vast difference to seminal vesicle मार्फत पुन्हा या स्पर्म्सवरती एक न्यूट्रेटिव्ह द्रव स्रवला जातो. आणि न्यूट्रेटिव्ह द्रव स्रवल्यानंतर तो याच मार्गे वाज डिफरन्स मार्गे पेनिसमध्ये येतो. अँड इट विल बी लँड्स ऑन द व्हाजाइना. म्हणजे व्हाजाइनावरती ते लँड होतं. रूट जे स्पर्मचा रूट आहे तो पहा टेस्टिस, वाज डिफरन्स, एपिडायमिसमधून वाज डिफरन्स मार्गे इजॅक्युलेटरी डक्ट एंड इजॅक्युलेटरी डक्ट मार्फत इजॅक्युलेटरी डक्ट मार्फत ते पेनिसद्वारे डायरेक्ट कुठे तो व्हाजाइनामध्ये लँड. आता फंक्शन कोणाचे फंक्शन पाहिजे आपल्याला, तर फंक्शन ऑफ टेस्टिस. इट प्रोड्यूस स्पर्म्स. टेस्टिस प्रोड्यूस स्पर्म्स. सेकंड, prostates and Cowper glands secrete their secretion in ejaculatory duct. टेस्टिस काय करेल तर स्पर्म्स प्रोड्यूस करेल. त्यानंतर प्रोस्टेट अँड कॉपर ग्लँड काय करते, इट सिक्रेट देअर सिक्रेशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. आणि पेनिस काय करते म्हणजे लास्ट इट इज अ लास्ट पार्ट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द पेनिस इट लँड द स्पर्म्स इन अ व्हाजाइना. म्हणजे व्हाजाइनामध्ये स्पर्म्स लँड करण्याचे काम हे पेनिस करते. आता यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहत असताना पहा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरी आहे. ओव्हरीमध्ये ओव्होसाइट्स असतात. हे ओव्होसाइट्स ओव्हिडक्टमध्ये येतात. ओव्होडक्ट मार्फत ते युटेरसमध्ये येतात आणि युटेरसमध्ये ते फर्टिलाइज होतात. आता ओव्हरीमध्ये असणारे ओव्होसाइट्स हे प्रत्येक महिन्याला किंवा की स्त्रीची वाढ ही पूर्णत्वाला झाली अडल्टमध्ये की प्रत्येक महिन्याला एक ओव्होसाइट्स हा रिलीज होत असतो. तो ओव्हिडक्टमार्फत युटेरसमध्ये येईल आणि जर फर्टिलाइज झाला तर तो या युटेरसमध्येच प्लॅन्ट होतो. परंतु जर फर्टिलाइज नाही झाला तर मग काय, तर फर्टिलाइज नाही झाला तर ते ओव्होसाइट्स गेट्स बस्ट, म्हणजे तो बस्ट होतो. आणि बस्ट झाल्यामुळे त्या ओव्होसाइट्सच्या न्यूट्रिशनसाठी जे वेगवेगळा द्रव असतो
रक्ताप्रमाणे तो द्रव व्हाजायना वाटेत शरीराच्या बाहेर टाकला जातो. म्हणजे यालाच आपण मेन्चुरियन सायकल म्हणतो. तर मेन्चुरियन सायकल जे आहे हे मेन्चुरियन सायकलचा विचार केला असता हा मेन्चुरियन सायकल म्हणजे काय, मासिक पाळी. मग आता मासिक पाळी म्हणजे काय, तर एक मिनिट. रिपीट इंटरवल repeated interval of every 28 to 30 days repeated intervals of every 28 to 30 days म्हणजे जे एग्स रिलीज होण्याचा प्रकार आहे तो बर्स्ट होण्याचा प्रकार आहे. ही जी प्रक्रिया आहे ही प्रत्येक 28 ते 30 दिवसानंतर रिपीटेड होणे म्हणजे, आणि यालाच रिपीटेड होणे ही जी प्रक्रिया आहे यालाच काय म्हणायचं, मेन्चुरियन सायकल, मासिक पाळी. ही प्रत्येक महिन्यात येते. मग तर या मासिक पाळीमध्ये कंट्रोल हार्मोन्स पहा, फॉलिकल स्टिम्युलेशन हार्मोन FSH, देन ल्युटेनायझिंग हार्मोन LH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. हे वेगवेगळे हार्मोन्स आहेत आणि हे हार्मोन्स यांमध्ये अडल्ट्रेशन प्राप्त होण्याकरिता महत्त्वाचे कार्य करतात. देन वी सी द डेफिनेशन किंवा द ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट मेन्चुरियल cycle. If oocytes is not fertilized within 24 hours, if oocytes is not fertilized within 24 hours, it becomes inactive and transforms into corpus albicans. Unfertilized ovum are discarded out through vagina. Occurs continuous bleeding is called menstruation. If embryo is implanted in uterus, then a repetition of this cycle is stopped temporarily. If oocytes is not fertilized within 24 hours, it becomes inactive and transforms into corpus albicans. Unfertilized ovum are discarded out through vagina. Occurs continuous bleeding is called menstruation or menstruation. If embryo is implanted in uterus, then repetition of this cycle is stopped temporarily. जर एखादा एम्ब्रिओ इम्प्लांट झाला युटेरसमध्ये, मग मात्र हे रिपिटेशन, मेन्चुरियन सायकलचे रिपिटेशन हे स्टॉप होते. त्यानंतर पाहिजे पहा आपल्याला गॅमेट्स फॉर्मेशन. बोथ आर फॉर्म्स बाय मियोसिस. स्पर्म्स इज प्रोड्यूस्ड इन टेस्टिस. गॅमेट्स फॉर्मेशनमध्ये बोथ आर फॉर्म्स बाय मियोसिस प्रोसेस. म्हणजे मेल गॅमेट्स असेल किंवा फिमेल गॅमेट्स असेल, हे मियोसिस प्रोसेसने त्यांचे फॉर्मेशन होते. आणि यामध्ये स्पर्म्स प्रोड्यूसिंग टेस्टिस बिलॉंग ऑफ मेन्चुरियन
maturation till death. Sperms producing testes beginning of maturation till death. स्पर्म्स टेस्टिसमध्ये तयार होतात केव्हा की मॅच्युरेशन झाल्यानंतर आपल्या शरीराची पूर्ण वाढ झाली असेल, शरीर अडल्ट बनल्यानंतर हे स्पर्म्स तयार व्हायला सुरुवात होतील. कुठपर्यंत तर टिल डेथपर्यंत, मृत्यू येईपर्यंत. म्हणजे मेलमध्ये स्पर्म्स जे तयार होतात हे अडल्ट्रेशनपासून मृत्यूपर्यंत तयार होतात. तर इन फिमेल ॲट अ लाईन ऑफ बर्थ 2 to 4 million oocytes are present. After maturation, it releases one oocytes in ovary every month up to age of menopause, that is 45 years. फिमेलमध्ये काय होतं तर फिमेलमध्ये जन्माच्या वेळेस ॲट लाईन ऑफ बर्थ जन्माच्या वेळेस स्त्रीच्या शरीरामध्ये 2 ते 4 लाख ओसाइट्स, हे जे ओसाइट्स आहेत अंडे आहेत हे 2 ते 4 लाख असतात स्त्रीच्या ओव्हरी. मग पुढे काय होतं तर ज्यावेळी स्त्री मॅच्युअर होते, अडल्ट होते, त्यावेळी त्या ओव्हरीमधून प्रत्येक महिन्याला एक ओसाइट्स रिलीज होते. कुठपर्यंत तर त्या स्त्रीची रजोन्नती होत नाही, रजो निवृत्ती होत नाही तोपर्यंत, म्हणजे 40 ते 45 वर्षापर्यंत हे ओसाइट्स रिलीज होत असतात. देन विसिन द फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म्स अँड ओव्हम. आपण पाहिले स्पर्म्स रिलीज बाय मेल अँड ovum or oocytes released by female. Its will be combined to each other, and that process, the combination of sperms and ovum, that process are called fertilization. The root of fertilization is, we know, the sperms will be land on a vagina. So vagina, then it travels to uterus, and then it will be travels to oviduct. त्यानंतर पाहिजे आपल्याला रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न टेक्नॉलॉजी पहा, यावरती गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती, त्यामुळे हे व्यवस्थित समजून. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, दॅट इज IVF, सरोगेसी, अँड थर्ड इज स्पर्म बँक. तर पहा, सुरुवातीला आपण पूर्ण वाचून घेऊ आणि नंतर एक एक समजून घेऊ. इन IVF, fertilization is done in a test tube and embryo form is implanted in the uterus of woman at appropriate time. Then second, surrogacy. In woman, if there is problem regarding the implantation of embryo in uterus, then help the another woman, gametes are fertilized outside the test tube and implanted in the surrogate mother. Then third, sperm bank. For physically and medically fit person, donate sperm, collect and store in sperm bank like blood bank. आता पहिला IVF, fertilization is done in a test tube and embryo form is implanted in the uterus of woman at appropriate time. काही वेळा काय होतं तर स्त्रियांच्या युटरसमध्ये काही प्रॉब्लेम असतात. मग युटरसमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर फर्टिलायझेशन व्यवस्थित होत नाही किंवा फर्टिलायझेशन झाले तरी तयार होणारा झायगोट किंवा एम्ब्रियो ताबडतोब बाहेर सोडून दिलं. मग अशा वेळी काय केलं जातं तर हे जे फर्टिलायझेशन आहे हे टेस्टोपमध्ये केले जाते आणि टेस्टोपमध्ये फर्टिलायझेशन केल्यानंतर तो जर तयार होणारा एम्ब्रियो आहे तो त्या स्त्रीच्या युटेरसमध्ये योग्य वेळी प्लॅन्ट केला जातो. दॅट इज
The embryo form is implanted in the uterus of woman at appropriate time. म्हणजे यामध्ये स्त्री आहे तीच आहे, लक्षात येतं आहे. त्या स्त्रीचे ओसाईट घेतले, पुरुषाचे स्पर्म घेतले, फर्टिलायझेशन टेस्टट्यूबमध्ये केले आणि टेस्टट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केल्यानंतर त्याच स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्याचे इम्प्लायमेंट केले जाते. ते सरोगेसी. In woman, if there is a problem regarding the implantation of a embryo in uterus, then help the another woman. Gametes are fertilized outside in the test tube and implant the surrogate मध्ये. याही ठिकाणी गॅमेट्स तयार केलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये, परंतु टेस्ट ट्यूबमध्ये गॅमेट्स तयार करत असताना जी मुख्य स्त्री आहे तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. मग तिच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर एक भाडोत्री मातृत्व घेतलं जातं. आणि पहा, या भाडोत्री मातृत्वामध्ये काय होतं की झायगोट टेस्ट ट्यूबमध्ये तयार केला जातो आणि झायगोट टेस्ट ट्यूबमध्ये तयार केल्यानंतर जसं IVFमध्ये आहे, झायगोट टेस्ट ट्यूबमध्ये तयार केला गेला आहे, परंतु तो मूळ मातेच्या शरीरामध्ये इम्प्लांट केला आहे. तर सरोगेसी मदरमध्ये काय होतं, टेस्ट ट्यूबमध्ये झायगोट तयार केला आहे आणि तो इम्प्लांट कुठं केला जातो तर भाडोत्री मातेच्या गर्भाशयामध्ये तो इम्प्लांट केला जातो. त्यानंतर स्पर्म्स बँक. काही वेळा पुरुषामध्ये काही प्रॉब्लेम असतात, त्यांचे स्पर्म्स हे नवीन अपत्य निर्माण करण्यास पॉवरफुल नसतात, काही त्यामध्ये प्रॉब्लेम असतात, ते स्पर्म्स वीक असतील. तर अशा वेळी स्पर्म्स बँकमधून जसे रक्तपेढी आहे, ब्लड बँक आहे, ब्लड बँकप्रमाणे स्पर्म्स बँक असते आणि या स्पर्म्स बँककडून आपण स्पर्म्स ॲक्सेप्ट करू शकतो. मग स्पर्म बँकमध्ये कोणते स्पर्म्स असतात तर जो मेडिकली फिट पर्सन असेल अँड फिजिकली फिट पर्सन असेल, अशा मेडिकल अँड फिजिकल फिट पर्सनचे स्पर्म्स त्या स्पर्म बँकेमध्ये कलेक्ट केले जातात आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी ते डोनेट केले जातात. अशा वेळी कुठल्याही परिस्थितीत त्या डोनरचे म्हणजे स्पर्म्स डोनर्सचे किंवा स्पर्म्स ॲक्सेप्टरचे नाव एक्सपोज केले जात नाही. तुम्ही पहा, मराठी पिक्चर आहे, तुम्ही पाहिलाच असेल, ही पोरगी कोणाची. तर ही पोरगी कोणाची हा जो पिक्चर आहे हा कोणत्या धर्तीवरती तयार केला गेलेला आहे तर तो स्पर्म्स बँक. ही जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीच्या विषयाला आधारित तो पिक्चर तयार केलेला आहे. आता आपण पाहिले असेल की काही वेळा ट्विन्स तयार होतात, म्हणजे जुळे तयार होतात. मग हे जुळे सारखेच असतात का तर सारखे नसतात, त्यामध्ये फरक असतो. काही वेळा दोन्ही जुळे मुलं असतात, काही वेळा दोन्ही जुळे मुले असतील, काही वेळा एक मुलगा आणि एक मुलगी असेल. मग ह्या जुळ्यांचे प्रकार कसे आणि कसे तयार होतात तर पहा, ट्विन्स. 2 embryos develop simultaneously in the same uterus and 2 offsprings are delivered simultaneously is called twins. यामध्ये काय होतं तर 2 embryo develop simultaneously. एकाच वेळी 2 एम्ब्रिओ डेव्हलप होतात एकाच युटेरसमध्ये आणि नंतर पूर्ण वाढ होऊन 2 बालके तयार होतात एकाच वेळी. याला ट्विन्स किंवा जुळे असे म्हणतात. मग त्या ट्विन्स आर 2 टाईप्स, दॅट इज मोनो झायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स, विच आर कॉल्ड मोनोझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक ट्विन्स धीस फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. एकाच एम्ब्रिओपासून जर ट्विन्स तयार झाली किती दिवसात तर 8 दिवसामध्ये. दिस फॉर्म्स फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ इन 8 days. सच ट्विन्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. एकाच एम्ब्रिओपासून 8 दिवसात 2 एम्ब्रिओ तयार होत असतील आणि त्यापासून जे ट्विन्स तयार होतात दॅट इज मोनोझायगोटिक ट्विन. देन वी सी such twins are delivered simultaneously. Then we see dizygotic twins. In dizygotic twin
Two oocytes are released from ovary and both oocytes fertilized by two separate sperm. Such twins are genetically different and may be same or different by gender. पहा, दोन ओसाइट्स रिलीज होतात आणि हे दोन ओसाइट्स रिलीज होऊन युटेरसमध्ये हे दोन ओसाइट्स एकाच वेळी दोन स्पर्म्स मार्फत फर्टिलाइज होतात. अशा वेळी ट्विन्स तयार होते. मग दॅट ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑर डिफरंट बाय जेंडर. जेनेटिकली ते वेगवेगळे असतील, याचबरोबर त्यांचे जेंडर जे लिंग आहे हेही काही वेळा एकच लिंग असेल, काही वेळा वेगवेगळे असेल. म्हणजे काही वेळा दोन्ही मुलं किंवा मुली असतील, काही वेळा एक मुलगा आणि एक मुलगी असेल. त्यानंतर आपल्याला पाहिजे पहा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टू private organs needs to be maintained clean time to time. It is essential to maintain the cleanness of genetical of males and female. Various sexual diseases, for example, syphilis, gonorrhea, pus through penis and vagina, inflammation of urinary tract, anus, thorax, eyes are symptoms of gonorrhea. पहा, आपले reproductive organs is necessary to clean time to time. जे डिफरंट टाइप्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. तर डिफरंट टाइप्स म्हणजे काय, तर देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ॲज वेल ॲज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अँड इट इज नेसेसरी टू क्लीन दॅट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इन टाईम टू टाईम. जर आपण ते व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर त्याच्यातून गोनारियासारखे रोग स्प्रेड होऊ शकतात, स्वतःला येऊ शकतात, याचबरोबर आपल्यापासून ते दुसऱ्यांपर्यंत स्प्रेडही होऊ शकतात. म्हणून रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबू. ओके, थँक्यू.